खरात प्रकरणात नीलम गोऱ्हेंची चुप्पी का आहे असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय। तर खरात सोबत नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पाहूया। कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे, तर तिथे नीलम गोऱ्हे मुक्कामाला होत्या। अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोऱ्हेंशी आहे। नीलम गोऱ्हे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या, तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोऱ्हे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोऱ्हेंचा नंबर सेव्ह आहे ते सीडीआर जे आहेत ते आता एसआयटी प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे। तर खरात सोबत गोऱ्हेंचे आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप आता तृप्ती देसाईंनी केलाय। नीलम गोऱ्हे 5 ते 6 वर्ष भोंदू खरातकडे जात होत्या। खरात पाथर्डीतील पैसा हॉटेलमध्ये गोऱ्हेंना भेटण्यास का आला होता? गोऱ्हे आणि खरातमध्ये काही आर्थिक व्यवहार आहेत का? नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये आमदारकी आणि मंत्रिपदासाठी अनेक वेळा त्यांच्यात भेट झाल्याचं, तसंच एसआयटीनं सीडीआर तपासावा, संभाषण उघड होईल असं तृप्ती देसाईंनी दावा करत सांगितलंय। तर दुसरीकडे पुण्यात आज विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर त्या काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।